संघ हनुमान व्यायाम मंडळ व ग्रामस्थ मंडळ नेरे यांच्या विद्यमाने स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 मर्यादित षटकांचे ग्रामीण क्रिकेट सामने आपण सध्या पाहत आहोत। या स्पर्धेमध्ये आजचा डी पोल आहे आणि ज्यामध्ये पहिल्या 4 मधून जय हनुमान खारकोपर हा संघ सुपर 8ला गेला आहे आणि एक संघ अजून आपण सुपर 8 मध्ये क्वालिफाय करणार आहोत। खूप चांगली स्पर्धा आणि चांगलं आयोजन या स्पर्धेचं। प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी देऊन आपण या संघांचा गौरव करणार आहोत। मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक आणि या बाईकचे पुरस्कर्ते आदरणीय गौरव शेठ कानपे यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक मिळाली, त्यांचा मी इथे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत। आज स्पर्धा दुसरा दिवस आणि खरं तर सालाबादप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व आयोजकांचा आणि नेरे ग्रामस्थांचा हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करीन। परेश मस्कर मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आता असतील आणि विनोद पाटे। खरं तर चर्चा झाली, खरं तर 5-6 वर्षापूर्वी जेव्हा कर्नाल विभागामध्ये स्पर्धा व्हायच्या तेव्हा मात्र प्रोफेशनल अंपायर म्हणून विनोद पाटे यांना आपण सातत्याने कर्नाल परिसरामध्ये पाहिलं। त्यांच्याबरोबरने जोमा पाटील असेल अकोर्लीचे, तिथला प्रवास आणि आज पुन्हा एकदा त्यांची भेट या क्रीडांगणामध्ये झाली, त्यांचं देखील स्वागत आम्ही इथे करत आहोत या स्पर्धेनिमित्ताने। तर पहिली जोडी संकेत आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहताय हनुमान फडके सुरुवातीपासून अटॅक, सुरुवातीपासून आक्रमक क्रिकेट खेळायचा याच उद्देशाने मात्र ही जोडी मैदानाकडे दाखल झाली। हनुमान आणि त्याच्या बरोबरीने संकेत भगत गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय। मागच्या सामन्याचा हिरो विवेक हातनोलकर हा खेळाडू पहिल्या ओव्हरसाठी पॉवर प्ले ऑन, पहिलं षटक पॉवर प्लेचं राहील आणि समोर लॉंग ऑफच्या रिझर्वमध्ये एक खरं फिल्डर उभा आहे, त्याचबरोबरने मिड विकेटमध्ये डीपमध्ये फिल्डर उभा केला आहे। मिड ऑन असेल, गेम इज ऑन, डावाला सुरुवात, पहिला बॉल विवेक तयार, ओव्हर द स्टम्प्स, पहिला बॉल यॉर्कर लेनचा बिडगीट करायचा होता आणि इथे बॉल चालला त्या ठिकाणी गली क्षेत्राकडे। खरं तर आपण पाहता सिंगल घेत मात्र डावाला सुरुवात केली हनुमान फडके या फलंदाजाने। एक धाव आली मोरबे संघाच्या अकाउंटवरती, एक धाव आली हनुमान फडकेच्या अकाउंटवरती। अकाउंट ओपन झालं या खेळाडूचा। संकेत मागच्या सामन्यामध्ये त्याने देखील चांगली भूमिका साकारत आपल्या संघाचा डाव सावरला, चांगली फलंदाजी केली। 2 रनची पॅनल्टी घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरला होता। संकेतकडे जर्सी नव्हती, परंतु आता तोही ड्रेस कोडमध्ये सज्ज झाला होताना आपण पाहता। स्ट्राईक एंडला 1 रन विवेक टू संकेत। फुल टॉस इनसाइड आउट, फक्त दिशा दिली, इनफिल्डला क्लिअर केलं, शॉर्ट कव्हरच्या वरून बॉल चालला डीप कव्हर पॉइंटला, सीमा पार, रन्स मधील 4, संकेत भगतचा धमाका चौकार। हा चौकार पाहायला मिळाला। अकाउंट ओपन करत असताना स्वतःचा हा खेळाडू संघ जाऊन पोहोचला आहे बिनबाद 5 या धावसंख्येवरती। मागच्या सामन्यामध्ये या टीमने मरियाई जांभिवली संघाला पराभूत केलं। बॉलिंग डिपार्टमेंट प्रचंड मजबूत त्यांचं पाहायला मिळालं, त्यामुळे कदाचित निर्णय खरं तर आपण पहिला टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा घेतला असावा। सेकंड इनिंगमध्ये धावा डिपेंड करता निर्णय त्यांचा राहील, धाडसी निर्णय त्याने घेतला, कारण समोर देखील तेवढाच ताकदवर फलंदाज आहे स्वर्गीय बाजीराव परदेशी महागणपती। चिरणे संघ यावेळेला देखील आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला हा फटका चाललाय, मागे फिल्डर धावतायत ऋषी, चेंडू उचलतील फेकतील, 2 धावा या चेंडूवरती मिळतील। बॅटिंग करत असताना मोरबे संघाला बॅकअपसाठी 3 खेळाडू होते, अगदी तिसऱ्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू थांबला आणि या धावा आपण जर पाहिल्या स्कोर कार्डवरती इथे पाहायला मिळतील, त्या म्हणजे बिनबाद 7। बघा पुन्हा एकदा विकेट किपर तिथे धावत होते, त्यांना बॉल सापडला नाही, मागे दुसरा खेळाडू आला, तोही बीट झाला, मग तिसऱ्याच्या हातामध्ये रिले फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहत आहे चिरनेर टीमच्या माध्यमातून। 7 रन ऑन स्कोर कार्ड। विवेक एक वेगळा एनर्जीचा खेळाडू आहे। यावेळेला देखील बॅकफुटला आले, गॅपमध्ये फटका, मिड ऑफच्या अगदी बाजूने बॉल चाललाय त्या ठिकाणी लॉंग ऑफ रिझनकडे, इनफिल्डला क्लिअर करत पॉवर प्लेमध्ये आणखीन एक नेत्रदीपक फटका, संकेत भगतचा आलाय चौकार। 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या। लॉफ्टेड खरं तर हा कव्हर ड्राईव्ह होता, थोडासा हार्ड लेंथमध्ये जरूर होता, पण तो गॅपमध्ये खेळण्यामध्ये त्याला यश मिळालं, त्यामुळे 4 धावा या फटक्यामध्ये तो कन्वर्ट करू शकला। धावसंख्येला गती देत असताना हा खेळाडू 11 धावा आपण पाहता स्कोर कार्डवरती। DCC मोरबे, नांगरणेश्वर क्रिकेट क्लब मोरबे यांच्या माध्यमातून आपण पाहता सलामीवीर जोडी मैदानामध्ये आहे। हनुमान फडके आणि त्याच्या बरोबरीने संकेत भगत
संकेत वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती खेळतो. 2 चौकार आणि एक दुहेरी रनच्या मदतीने त्याने 3 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान, जवळजवळ 300हून अधिकच्या स्ट्राईक रेटने तो मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. यावेळेला अक्रॉस द लाईन स्क्वेअर लेग रिझनकडे फटका, मोठा तर गॅप आहे. लॉंग चेस होता मिड विकेटला, लॉंग चेस होता शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि इथे देखील रिझल्ट आलाय. ये दिल मांगे मोर, वन्स अगेन वन मोर, ये 4. आज वैभव खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये चौकारांची संख्या जास्त पाहायला मिळाली. 15 धावा धावफलकावरती. विनय ठाकूरचे चौकार आपण पाहिले होते. पोदी संघाचा खेळाडू लल्ला वास्करचे चौकार पाहिले. आता इथे आपण पाहता संकेत बघत. यावेळेला लास्ट मोमेंटला बॉलला चॉप करण्याचा प्रयत्न होता. वाईड यॉर्कर आणि परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. डॉट बॉल. पहिलं षटक संपताना 15 धावा धावफलकावरती आल्या. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रामध्ये. चला शॉर्ट मीटिंग लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. 15 रन स्कोर कार्डवरती. आपण ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत DJ सानिया यांच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 15च्या सरासरीने 15 धावा आल्या. ही सरासरी शेवटच्या षटकापर्यंत कायम राहील तर किमान 55 ते 60 पर्यंत पोहोचू शकतो मोरबे संघ. आणि मी मगाशी उल्लेख केला खरं तर वैभव या संघाकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि 50+ टार्गेट त्यांच्यासाठी नक्कीच चांगलं राहील. समोरच्या टीमकडे देखील तितकेच चांगले फलंदाज आहेत. त्यामुळे हा सामना देखील अतिशय मोठा तुम्हाला होताना पाहायला मिळेल. ऋषी नारंगीकर या ओव्हरमध्ये आला आहे. सेकंड ओव्हरमध्ये या षटकामध्ये आला. 4 षटकांचा सामना, त्यामुळे पॉवर प्लेचं बंधन आता नसणार आहे. संपूर्णपणे फिल्डिंग जर आपण पाहिलं डीपमध्ये तुम्हाला फिल्डर पाहायला मिळतील. यावेळेला देखील इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या अगदी बाजूला फटका. साईल धावत आहेत मागे. 2 धावा आल्या हनुमान फडकेच्या बॅटमधून. हनुमान सिंगल डबलपेक्षा मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो आणि त्याने 2 धावा देखील घेतल्या या बॉलवरती. धावसंख्येत बदल 17 धावा स्कोर कार्डवरती. 1.1 चेंडूचा खेळ संपलाय. मोरबे विपक्ष चिरनेर अशी लढत. ब्रजेश शहा आज के हमारे बर्थडे बॉय, उनका आगमन हो चुका है. शाम को बर्थडे की पार्टी. धीम्या गतीचा बॉल, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे एक छोटासा, त्या ठिकाणी त्याला बीट केलं परंतु लगेच बॅकअपसाठी स्वतः धावून गेले आणि 1 धाव या चेंडूवरती मिळाली. 1 रन मात्र अतिशय इम्पॉर्टंट. 1 धाव या बॉलवरती येत असताना धावसंख्या पुढे आपण जाताना पाहता 18 वरती पोहोचलाय मोरबे संघ. संकेत आणि हनुमानमध्ये चांगली भागीदारी सध्याच्या घडीला होताना पहिल्या विकेटसाठी. ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात त्यांना हवी आहे आणि ती सुरुवात मात्र पहिल्या ओव्हरमध्ये संकेतने मिळवून दिली आहे. परंतु इथे ऋषी कमबॅक करत असताना या ओव्हरमध्ये यावेळेला हलक्याशा पद्धतीने आपण पाहिलं खरं तर बॉलचा पाठलाग करत असताना चेस केला आणि ऑफ ड्राईव्ह करताना आपण संकेतला पाहिलं. 1च रन या बॉलवरती आली. 1 रनच्या मदतीने मात्र धावसंख्येत बदल. टोटल धावसंख्या धावफलकावरती 19 धावा आपण पाहताय. 1 रन घेत मात्र हा संघ पुढे चालला. 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या ऋषिकेशने या ओव्हरमध्ये. 19 वरती पोहोचताना आपण पाहताय. स्विचिटचा प्रयत्न या ठिकाणी होतोय जरूर, परंतु टायमिंग जुळत नाहीये. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल आपण पाहताय. मोठ्या फटक्यांसाठी हनुमान जरूर ओळखला जातो, पण त्याला थांबवलंय, त्याला डॉमिनेट केलंय चिरनेर टीमने आतापर्यंत. 4 बॉल 4 वरती खेळतोय. यावेळेला तेज तरार यॉर्करचा प्रयत्न होता आणि पंचांचा इशारा लेग बाईज. यस, डेफिनेटली लेग बाईज त्यांनी घोषित केला, त्यामुळे ही धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड होताना पाहायला मिळेल. लेग बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन खर्च केली आहे ऋषी नारंगीकर या गोलंदाजाने. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. फुल टॉस बॅक टू द बॉलर. मोठा फटका खेळत असताना झेल कॅरी करता आलेला आहे. सोपं नव्हतं हा झेल. प्रचंड वेगाने बॉल त्यांच्या दिशेने आला आणि तिथे बॉल पकडण्याचा प्रयत्न झाला जरूर. चला फर्स्ट एड किट घेऊन जा, पाणी घेऊन जा मैदानामध्ये लगेच.
12वा खेळाडू चला तुम्ही मैदानाकडे. येस, आपण डीजे कडे जाऊया तोपर्यंत. आपला समर्थक आला तरी चालेल. बघा हा स्क्वॉड आहे डीसीसी मोरबे टीमचा. सनी पालकर कसा बसून बघा सामन्याचा आनंद घेतोय. सपोर्ट सिस्टीम आहे संपूर्ण ही त्यांची. प्रत्येक जण गावातला प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी आलाय आणि ते आपल्या सगळ्याला करतात, चेअरअप्स करतात. रोहित नावडेकर, प्रणय बघत आहेत, राहुल पाटील त्यांना आपण पाहत आहे, अतुल यांना आपण पाहत आहे. राहुल तेही सामन्याचा आनंद घेत आहे. नुकतीच स्पर्धा पार पाडली सरपंच ट्रॉफी. त्या स्पर्धेसाठी भरीव योगदान राहिलं त्यांचं. राजेश कातकरी हा तर गोलंदाज तिसऱ्या ओव्हरमध्ये आलाय. थर्ड ओव्हरमध्ये तिसरं षटक तेही निर्णायक. बघा हे मामा सकाळपासून मॅच पाहत आहेत. राजेश फुल टॉस बॉल टर्न केलाय स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर नाही आहेत, पोचले त्या ठिकाणी. लॉंग चेस परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. गुड फिल्डिंग. बुलेट ट्रेनच्या वेगाने ते धावून गेले आणि बॉलला त्याने थांबवलं आणि किमान 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. फटका चांगला होता संकेतचा, परंतु त्याहीपेक्षा फिल्डिंग अति सुंदर होती चिरनेर संघाची. 1 धाव या चेंडूवरती आली. 22 लॉस ऑफ 0 विकेट्स. 22 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट चांगला मिळाला होता 16 धावांचा, परंतु त्यानंतर ऋषीचं कमबॅक. इथे फुल टॉस, कॅपमध्ये फटका निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार. अतिथी मंचाकडे आलेला हा सनसनीत हनुमान फडकेच्या बॅटमधून चौकार. या फटक्यांसाठीच ओळखला जातो आणि काय फटका त्याने सजवलाय. फिल्डिंग थोडीशी खराब झाली, मिस्टेक, आणि त्यानंतर मात्र त्याचा परिणाम 4 धावा आल्या. मोरबे टीमला खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. यावेळेला देखील खोदून काढला बॉलला. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हमधला फिल्डर धावत आला. 1च रन या ठिकाणी मिळेल. सिंगल रन मिळत असताना एंड बदलला दोन्ही फलंदाजाने. 27 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहता. सुपर 8 मध्ये कोणता संघ पोहोचेल यासाठी हा संघर्ष सध्या मैदानामध्ये सुरू झालाय. 1-1 रनसाठी संघर्ष करतात. पार्टनरशिप मोठी जरूर झाली, पण तो स्ट्राईक रेट आता वाढवावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. यावेळेला हेलिकॉप्टर लॉंग ऑफकडे खेळून काढलाय. फिल्डर आहेत मागे. जेव्हा स्ट्राईक रेट तुमचा वाढेल तेव्हा तुमच्या धावा वाढतील, टार्गेट मोठं होईल. त्यामुळे तुम्हाला आता खरं तर एरियल अटॅक करावं लागेल. अजून एकही खेळाडू बाजल्या नाही, त्यामुळे आपल्या डगआउट्समध्ये अजून बरेचसे खेळाडू तैनात आहेत. तुम्हाला आता चान्स घ्यावे लागतील. थोडासा त्या ठिकाणी आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. 28 रन. चांगली बॉलिंग राजेश कातकरी या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. यावेळेला ऑन साईडला बॉल खेळून काढला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना फेकी खराब झाली विकेट किपरच्या डोक्यावरून. आपण पाहिली ही फेकी आणि इथे 2 धावा आल्या. 30 रन धावफलकावरती. 30 लॉस ऑफ 0. पहिल्या ओव्हर्समध्ये 16 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 5 आल्या. सेकंड ओव्हरमध्ये 6 आल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आपण जर पाहिल्या 9 खर्च केल्या पहिल्या 5 चेंडूमध्ये. शेवटचा निर्णायक बॉल 30 धावा धावफलकावरती आहेत. किमान 50+ कशा करता येतील याकडे फोकस करायचं मोरबे टीमला. इथे देखील बॉल मागे चाललाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर नाही आहेत. पुन्हा एकदा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना हे दोन्ही फलंदाज
मोठे फटके जरी आले नसले तरी इथे सिंगल डबलने मात्र डावाला दोन्ही फलंदाजांनी आकार दिलाय. 3 ओव्हरचा खेळ संपत असताना एकूण धावा धाव फलकावरती बिनबाद 32. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावफलकावरती आल्या. आता अंतिम षटक बाकी आहे आणि यानंतर पुढच्या सत्रामध्ये आवाज तुम्ही ऐकणार आहात वैभव भोबी. खरं पुन्हा एकदा मी सर्व या ठिकाणी आयोजकांचा आणि नेरे ग्रामस्थांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेल. खूप मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी समालोचन करण्याची संधी मिळाली आणि त्याचबरोबर याच गावचा गोड आवाज आमचे मित्र सागर मांडवकर यांना कोण विसरेल. खरं तर त्यांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेल या स्पर्धेनिमित्ताने. त्यांचं देखील नेहमी सातत्याने चांगलं योगदान या स्पर्धांसाठी राहिलं आहे. लास्ट ओव्हर डेथ ओव्हरमध्ये आता धावा किती येतील. सलामीला आलेल्या दोन्ही खेळाडू अजूनही मैदानावरती उभे आहेत, परंतु अपेक्षित कामगिरी या दोन्ही फलंदाजांना करता आलेली नाही आहे. डगआउटमध्ये थोडी शांतता आहे मोरबे संघाच्या, कारण या ओव्हरमध्ये त्यांना आता धावा कराव्या लागतील. सुजल यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आलेत आणि समोर फलंदाज संकेत भगत. शेवटचं षटक आहे संकेत. आता तुम्हाला खरं तर आता कमी संधी मिळेल. 6 बॉल फेस करायचे आहेत आणि ज्यामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत. संकेत स्ट्राईक एंडला, सुजल बॉलिंग ट्रॅकवरती. कमी वयाचा खेळाडू त्यांना आपण पाहताय. संपूर्णपणे मेहनत या सर्व आयोजकांची पाहायला मिळाली. एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं संतांनी सांगितलं आणि तेच करत असताना सर्व आयोजक ग्रामस्थ या स्पर्धेमध्ये. बुंध्यामध्ये टाकलेला बॉल आणि इथे डॉट. क्या बात आहे. डॉट नाही तर हॉट बॉल आहे खरं तर चिरनेर संघासाठी. कारण या क्षणाला डॉट बॉल फेकणं म्हणजे मोठी अग्निपरीक्षा गोलंदाजासमोर असताना ते करून दाखवलंय सुजलने. संकेत भगतला थांबवलंय. सलामीवीर, स्फोटक फलंदाज, आक्रमक फलंदाज, त्याला तुम्ही शांत ठेवताय. याहून कोणती मोठी संधी राहील. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाइंडिंगला बॉल फीड केलाय आणि इथे सिंगलला प्राधान्य मिळत असताना एकच धाव आली. मी मगाशी म्हटलं जरी एकही खेळाडू बाद झाला नसला तरी डगआउटमध्ये शांतता आहे. बघा ही तरुण पिढी आहे, सर्व सामन्याचा आनंद घेत आहेत. नेरे गावचे सर्व आहेत पाठीराखे, तेही सामन्याचा आनंद घेत असताना विराज, यश, नयन, अनंत दादा सर्व सामन्याचा आनंद घेतात. परंतु मॅचमध्ये आपण जर पाहिलं यावेळेला हनुमान फडके अभी नाही तो कभी नाही हे सांगत असताना या ओव्हरमध्ये फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर करत असताना मिड विकेटला क्लिअर केलाय. बॉलला पाठवलं बाउंड्रीलाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्झिमम हिट. षटकार. उभा राहिला आणि पुन्हा एकदा संकट मोचक हनुमान मैदानामध्ये मात्र आक्रमण करत असताना 6 धावा आल्या. 39 स्कोर मूव्ज ऑन. 39 वरती गेलाय. इथे देखील आक्रमण. बॉलने उंची जास्त घेतली, अंतर कमी कापलं. झेलकारी क्षेत्ररक्षक झेल सुटला आणि त्या ठिकाणी जीवनदान मिळालं. ओव्हरथ्रो देखील झालाय. फक्त 2च धावा. इथे विकेट मिळाला असता तर प्रेशर आलं असतं थोडंसं मोरबे संघावरती. विकेट देखील मिळाला असता आणि 2 धावा देखील वाचल्या असत्या चिरनेर संघाच्या वाट्याला. परंतु 2 धावा आल्या. 41 रन 41 वरती पोहोचलाय मोरबे संघ. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. ज्याला मिळालं जीवनदान तो आता आक्रमण करेल का हे पाहायचं आहे. जीवनदान देणं म्हणजे क्रिकेटमध्ये खराब कामगिरी. इथे फुलटॉस बॉल 20 सेप मध्ये. हा ट्रेड बॉक्स शॉट आहे खरं तर हनुमान फडकेचा. पॅरल अँड फ्लायटी अँड मायटी. इट्स अ ह्यूज षटकार. क्या बात आहे. लोअर फुलटॉस बॉल वरती
ताकद वापरत मात्र बॉलला पाठवलं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येत असताना आपण पाहता हनुमानच्या बॅटमधून 6 धावा. अंतिम बॉल बाकी आहे. 47 धावा धावफलकावरती आल्या. मागच्या सामन्यामध्ये 5 ओव्हरमध्ये 49 धावा जांभिवली संघाला करून दिल्या नव्हत्या मोरबे संघाने. इथे 47 धावा आल्यात, परंतु समोर संघ वेगळा आहे आणि परिस्थिती देखील वेगळी आहे. डॉट बॉल आलाय. 48चं टार्गेट उभं केलंय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना DCC मोरबे, डांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे या संघाने. हनुमान आणि संकेतने चांगली भागीदारी केली. ब्रिजेश शहा हमारे बर्थडे बॉय, खरं त्यांचा केक कापून आपण आता वाढदिवस सेलिब्रेट करत आहोत. सर्व आयोजक या व्यासपीठासमोर केक कटिंग होईल. 48चं टार्गेट उभा आहे. मोरब्याच्या स्पर्धेमध्ये केतन उलवेकर, प्रतीक भगत यांचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केला आणि आज इथे नेरे संघाचे पाठीराखे ब्रिजेश शहा यांचा आम्ही इथे वाढदिवस सेलिब्रेट करत आहोत. यस, नजीम गुल्ली आज पार्टी. चला डीजे आपण रेडी राहायचं बर्थडे सॉंगसाठी. सर्व आयोजक आपण व्यासपीठासमोर या. ब्रिजेश, तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या सर्व आयोजकांच्या वतीने आणि खरं तर स्वर्गीय जितेंद्र दादा स्मृती चषकाच्या माध्यमातून तुम्हाला सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं वाढदिवस शुभेच्छा. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपण यानंतर सन्मान घेऊया. ब्रिजेश यांचा आपण पहिल्यांदा सन्मान करूया कारण त्यांचा जो वाढदिवस. चला हरकत नाही. पुढे सन्मान करूया. आज सुंदर समालोचन ज्याने केलं आजच्या दिवसासाठी, ज्यांनी असं कॉमेंटेटर म्हणून सेवा दिली, असे आमचे रोशनजी पाटील तारा. रोशनजी पाटील तारा यांचा आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. त्याने आम्हाला नुकताच सांगितलं की मी माझा प्रोफेशनल कॉमेंट्री अर्थात व्यावसायिक समालोचन इथूनच सुरुवात केली. माझ्या कारकिर्दीमधील पहिलं मानधन हे या व्यासपीठावरच मी घेतलं आणि त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. थँक्यू रोशन, आपला हार्दिक आभार. विनंती करेल दादांना आपल्या शुभ हस्ते त्यांचाही सन्मान करावा. उत्तम मराठी समालोचक आणि त्यांचा यथोचित मानसन्मान आम्ही या व्यासपीठावरती घेत आहोत. धन्यवाद वैभव. आणि पुढच्या सत्रामध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल या ठिकाणी पुन्हा एकदा वैभव भोपे यांचा धन्यवाद.
हनुमान नाव हे या मॅचमध्ये खरं तर चर्चेचं राहील, कारण सुंदर फलंदाजी हनुमाननं केली या सामन्यामध्ये. पहिल्या चेंडू निर्धाव चेंडूने सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवर स्वतः कॅप्टन आपण बघू शकता सध्या विनीत फडके पुढे सरसावले आणि तदनंतर हा फटका खेळ आहे. ऑन साइडला लेफ्ट हँडेड खेळाडू ब्लास्ट करत असताना मैदानामध्ये सचिन माफ करा साही आणि ठोकलाय त्यांनी या बॉलवर आक्रमण केलंय. येतोय षटकार. चांगली सुरुवात सध्या मैदानामध्ये साहिल करत असताना आपल्या बॅटमधून आक्रमण. पुन्हा एकदा हा फटक्याला खेळ आहे. अलॉंग द कार्पेट फिल्डर आहेत त्या ठिकाणी प्रोटेक्शन करत असताना एक रन या बॉलवर मिळेल. उद्याचा लॉट्स तुमच्या समोर येईल. उद्या स्पर्धेचा तिसरा दिवस, स्पर्धेचा सी ग्रुप तुम्हाला बघायला मिळेल. पहिला सामना असेल आई गावदेवी वाकडी त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल आई गावदेवी आंबिवली. हातात रमेश पवार आणि करण यांच्यामधील एक चांगला बॅटल तुम्हाला बघायला मिळेल. ठीक 9:30 वाजताची उद्या रिपोर्टिंग आहे, वेळेवर या. दुसरा सामना असेल पाली रोहित आणि त्यासोबत चिंचपाडा बाला रोशनचा संघ असेल. तिसरा सामना असेल दुंद्रे अमर आणि त्यासोबत शिवकर असा हा तिसरा सामना असेल. आणि चौथा असेल मित 11 टाकीगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट पेंडिंग आहे. थोड्याच वेळात फिक्स होईल कोणता संघ तिथे खेळ. काकडवाळ हा संघ येणार आहे त्या जागी. तर अतिशय चांगले उद्या वेळेवर या. वाकडी आणि आंबिवली 9:30 वाजताची रिपोर्टिंग आहे. 9:15 वाजता मॅच सुरू होईल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये चांगली फिल्डिंग आदेशनं पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल स्टॉप केलाय. कॅपमध्ये हा चेंडू चालला होता आणि इथे एक रन मिळेल. विनीत फडकेची गोलंदाजीचा चर्चेचा विषय राहिलाय. चला एक षटकार त्यांनी आता या ओव्हरमध्ये जरूर खर्च केलाय. साहिल तेवढेच डेंजरस बॅट्समॅन आहे. ऋषिकेश त्यांना साथ देत असताना आपण बघतोय त्याने एक बॉलमध्ये एक रन आताच केली आणि त्यासोबत रन फलकावर धावा पहिल्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 सध्या आपण ऑन बोर्डवर बघतोय. अंतिम चेंडू विनीत फडकेच्या पहिल्या षटकामधील स्विचिटसाठी गेले. मोठा चेस आहे. पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये बॉल थांबला तर ओके, नाहीतर मैदानामध्ये मोठा चेस करावा लागतो आणि तो पहिल्याच अटेम्प्टमध्ये बॉल थोडा स्पर्श झाला आणि तिथे कैलास पाटीलला चेंडूची गती कमी केली. ओव्हर इथे एंड होईल. पहिलं P1 पॉवर प्ले इथे मैदानामध्ये संपलं आणि या पॉवर प्लेमध्ये धावा आले टोटल 11. रिक्वायर रन रेटचा विचार केला तर जवळपास 12च होतं आणि आता ते रिक्वायर रन रेट 12.33 वर गेला. 18 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. पाणी हवंय का? पाणी घेऊन जा. 12वे खेळाडू. दिवसभर अकरा उन्हामध्ये खेळावं लागतं आणि लगातार 2 सामने संध्याकाळच्या सत्रामध्ये एका टीमला खेळावे लागतात. 18 बॉल आणि 37 धावांची गरज. डीजे नितीन. क्या बात है डीजे नितिन. इसलिए कहते हैं ना डीजे नितिन कि राम युग में दूध मिले, कृष्ण युग में घी, कलयुग में दारू मिले, सोच समझ कर पी. मैदानामध्ये आपण जाऊया. 18 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. अजूनही चिरनेर संघाला रिटायर हर्ट झालेत मला वाटतं फलंदाज ऋषिकेश. मैदानामध्ये कधी कधी एनर्जी लेवल डाऊन होते. मैदानामध्ये थोडंसं थकायसारखं वाटतं आणि त्यामध्ये ऑलरेडी तो इंजर्ड झाला होता. हाताला बॉल अगदी झेल पकडताना त्याच्या लागलं होतं. यस ओके. प्लेयर रिप्लेसमेंट रिटायर हर्ट
नवीन फलंदाज त्याच्या जागी आलेत विवेक हातनोलकर. आता 18 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. लेफ्ट हँडेड खेळाडू ज्यांना आतापर्यंत एक षटकार दाखवला असा अगदी साहिल चव्हाण जो स्ट्रायकर एंडकडे आहे आणि ओमकार नावडेकर आता गोलंदाजीसाठी सज्ज झाले. दुसऱ्या षटकातील हा पहिला बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न या बॉलवर झालाय. बॅट अँड बॉल मध्ये परफेक्ट टायमिंग आणि कॉन्टॅक्ट महत्वाचा असतो तो झाला नाही. डॉट बॉल नाही ते सुरुवात होत असताना आज धाडसी निर्णयासोबत डांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे अगदी मैदानामध्ये उतरला आणि टॉस जिंकल्यानंतर त्याने बॅटिंग चूज केली. कारण गोलंदाजीची यंदाच्या सीझनमध्ये या टीमचा विचार केला तर गोलंदाजी या टीमचा स्ट्रेंथ राहिलाय. 17 बॉल आणि 37ची गरज ओमकारच्या अगेन्स्ट. हाई चेंडू लाऊडली अपील तिथे झाली. पंचाने अपील फेटाळली आहे कारण लेंथ लाईन आणि हाईट फॅक्टर या 3 गोष्टी इम्पॉर्टंट असतात आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये. त्यामुळे ही लाईन मिस होत असताना पंचांना दिसली. इथे डॉट बॉल आलाय ओमकार. कारण वेगासोबत टर्न म्हटलं तर एक चांगली गोलंदाजी. जेव्हा एखादा वेगवान गोलंदाज थोडा जरी बॉल टर्न करतो तेव्हा त्याला खूप मोठी सफलता प्राप्त होते. आपल्या गोलंदाजीतून तो फलंदाजाला काही वेळ थांबवू शकतो. परंतु साहिल चव्हाण पुढे सरसावले. वारंवार हाच प्रयत्न. प्रत्येक बॉल हार्ड हिटिंगसाठी जात आहेत आणि त्याचा फायदा ओमकार नावडेकडनं उचललाय. मागील 3 बॉल निर्धाव फेकलेत त्यांनी. अगेन साहिल चव्हाण जो एक आक्रमक खेळाडू आहे आणि त्याला शांत आणि स्तब्ध उभा ठेवलाय मागील 3 चेंडूमध्ये. 15 बॉल आणि 37ची गरज आहे. म्हणून तर आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी न करता बॅटिंग का चूज केली याचं उत्तम उदाहरण मैदानात. स्विचेससाठी टायमिंग आणि ताकद सर्व काही चांगलं. बॉल चाललाय सीमा पार षटकार. खूप चांगलं तुम्ही ॲक्शन रिप्ले बघू शकता. साहिल चव्हाण स्विच हिट केलं, ग्रिप चेंज केली आणि तदनंतर जो ॲज अ रिव्हर्स तुम्ही खेळत असताना स्विच हिट करत असताना जो टान्स बॅलन्स हवा असतो तो त्याने मिळवला आणि फटका त्याने खूप चांगल्या पद्धतीने सजवून दाखवलाय. रन फलक बदलतोय. ऑन बोर्डवर थांबा लागलेत. 37 येणारे चेंडू 14 आणि आता 31 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. हे 2 बॉल तेवढेच महत्त्वाचे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. एका बाजूला DCC मोरबे, एका बाजूला आपण बघू शकता स्वर्गीय बाजी अण्णा स्मृती महागणपती चिरनेर अशी लढत सुरू असताना 14-31 फटका सजवण्याचा प्रयत्न होय. यष्टांच्या समोर दिसलाय खेळाडू पंचांना आणि मुख्य पंचांनी बोट आकाशाकडे केलाय. लेग बिफोर द विकेट खेळाडू बाद होत आहेत. गोलंदाजीतून खूप चांगल्या पद्धतीने दाखवले. एक थोडा अँगल आहे. राऊंड विकेटने गोलंदाजी करते त्यामुळे बॉल थोडंसं अँगल बनवत आतल्या दिशेने येत होता आणि पंचांना यशांच्या समोर दिसला आणि योग्य डिसिजन. खरं तर बघू शकता मुख्य पंचांचा. खेळाडू इथे बाद झालेत. ले बिफोर द विकेट 17 धावांवर पहिला विकेट गमावली. ऑलरेडी एक खेळाडू रिटायर हर्ट आहे. गरज पडता नंतर अंतिम बॉटम एंडला त्याला मैदानामध्ये उपयोग होऊ शकतो. परंतु एंजर्ड आहेत मैदानामध्ये. अगदी बघू शकता फलंदाज ऋषी पहिल्यांदा बाहेर आले रिटायर्ड होऊन आणि आता साही बाद झालेत. लेग बिफोर द विकेट. नवीन खेळाडू मैदानामध्ये आता राकेश दाखल झालेत. 13 बॉल 31 धावांची गरज आहे विजयासाठी या मॅचमध्ये. ही मॅच बॅलन्स आहे कारण सुरुवातीचं सत्र आपण बघितलं. पहिल्या 2 षटकामध्ये 17 धावा माफ करा पहिल्या 2 षटकामध्ये 21 धावा केल्या होत्या. बॅटिंग करत असताना DCCनं आणि सद्यस्थितीमध्ये दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल आहे आणि संघ सध्या 17 या धावसंख्या फरकावर आपण बघतोय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. अगदी उंच खेळत बॉल खूप दूर गेला होता आणि तिथे जणू काय फुटबॉल खेळताय. क्षेत्ररक्षक तिथे बघितले आपण. करण तिथे होता. फुटबॉल स्टाईल एखादा जसा डिफेंडर असतो फुटबॉलमध्ये तशाच पद्धतीनं त्यांनी या बॉलला सेव्ह केलाय. रन जरूर वाचवलेत. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवा संदेश प्रेक्षकांना बघू द्या कारण खूप चांगलं तिथे अडवलंय. 18 धावा आलेत 12 चेंडूमध्ये 30ची गरज आहे. ॲक्शन रिप्ले तुम्हाला बघायला मिळेल. थोडासा कॅमेरामॅननं अँगल मिस केला हरकत नाही. 12 बॉल आणि 30 धावांची गरज.
संघाला आव्हान मोठं आहे, परंतु संघर्ष मोठे करण्याची तयारी दाखवावी लागेल, कारण स्वप्न मोठं पाहिलंय. मी नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतो, सातत्याने करतो. स्वप्न मोठं पाहिलंय तर संघर्ष मोठे करण्याची तयारी दाखवा. तुमच्या स्वप्नानं तुम्हाला सांगता आलं पाहिजे की तुमचं ध्येय किती मोठे आहे. तुमच्या ध्येयाला अगदीच मैदानामध्ये तुम्हाला सत्यामध्ये उतरावं लागतं आणि ते उतरवण्याची क्षमता आता तुम्हाला पेश करावी लागेल. 12 चेंडू 30ची गरज. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज राकेश आणि त्यांना साथ देण्यासाठी नॉस एंडकडे विवेक हातनोलकर. गोलंदाजच्या मार्कवर आले कैलास पाटील. पहिलाच बॉल वाईड यॉर्करला पसंती दिली. हलक्या हाताने पुश केल्या बॉलला. पाठलाग सुरू झालाय. करण बॉलवर मला वाटतं तिथे क्षेत्ररक्षक होते, विनीत होते स्वतः कॅप्टन, आणि बॉल उचलून थ्रो करतील. तोपर्यंत इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन या बॉलवर मिळतील. सिंगल डबल सोबत अधूनमधून आता एका 2 मोठे फटक्यांची नितांत गरज आहे. जर हे 2 मोठे फटके जर आले तर मॅचमध्ये चिरनेर संघ इन होईल आणि त्यापासून वंचित ठेवलं तर मॅचवर दबाव राहील मोरबे संघाचा देखील. डान्सिंग डाऊन द विकेट. समोर येऊन फुलटॉस मध्ये कन्वर्ट करून घेतलं क्षेत्ररक्षक आहेत. चांगला थ्रो आणि योग्य एंडला थ्रो, कारण आपण कोणत्या एरियामध्ये फिल्डिंग करतो तिथून आपला जवळ कोणता एंड आहे या क्षणाला महत्त्वाचं असतं, कारण पहिली रन ऑलरेडी पूर्ण झाली होती. कधी कधी असं होतं की आपण नॉन स्ट्राईक एंडकडे थ्रो करण्यासाठी जातो या एंडनं, आणि अशा परिस्थितीमध्ये कधी चेंडू सुटला तर दुसरी पूर्ण होते. हे रिझन्स असतात आणि त्यामुळे सिच्युएशन मायने राखतात मैदानामध्ये. रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. हे ओव्हर सुरू झालं तेव्हा 15 होतं, आता 6.20 आलाय. 16.20 आलाय. मात्र इथे बघू शकता आणखीन एक चांगला बॉल. कैलास पाटील एक्सपिरियन्स खेळाडू ॲक्शन रिप्लेमध्ये लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करतात. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. एसटी एवढी चांगली आहे तरी कधी कधी एसटी आपले रंग दाखवते आणि तो रंग दाखवलाय. 9 चेंडू 27 धावा. आता विवेक हातनोरकरला पुन्हा एकदा या मॅच मध्ये चालावं लागेल. जबाबदार वाढत चालले. क्षेत्ररक्षक आहे, थोडी घाई होते. 1 रन दुसरीसाठी निघाले डेंजर एंडकडे विवेक, आणि ही रन देखील कंप्लीट झाली. हाय रिक्स हाय प्रॉफिट. कधी कधी रिक्स घ्यावी लागते प्रॉफिट कमवण्यासाठी. तशाच पद्धतीने रिक्स घेतली. 2 रन इथे मिळवल्या. बघू शकता पहिल्या अटेम्प्टमध्ये झेल अगदी माफ करा चेंडू हातामध्ये आला नाही, त्या कारणास्तव संधी मिळाल्यानंतर सोनं केलंय. विवेक 2 बॉलमध्ये 2 त्याने आतापर्यंत केलेत. 8 चेंडू 25 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू फार महत्वाचे असेल. दोन्ही खेळाडू एकत्रित येत आहेत. बघू शकता सध्या स्क्रीनवर 8 चेंडू आणि 25 रन विजयासाठी पाहिजेत चिरनेर संघाला. काय घडेल एक्झॅक्ट या मॅचमध्ये. कैलास अजून 2 चेंडूंना बाकी आहेत या ओव्हरमधील. ते फार महत्वाचे आहेत दोन्ही टीमसाठी. विवेक हातनोलकर या खेळाडूला आता मैदानामध्ये शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. हा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेने खेळला. इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉलवर. बॉल त्याने पहिल्या अटेम्प्टमध्ये थांबवला, आतमध्ये ठेवला. दुसरेसाठी प्रयत्न तिथे केला जातोय. 2 इथे पूर्ण झालेत. गुड फिल्डिंग माहिती. या क्षणाला चौकार वाचवणे इम्पॉर्टंट होतं. 1-1 रन महत्वाचे असते. सकाळच्या सत्रामध्ये नाराज झाला, हताश झाला गौरी स्पोर्ट्स नेवाई संघ, कारण 1 धावेनं ती मॅच त्यांनी गमावली. त्यामुळे प्रत्येक रनला महत्व देता आलं पाहिजे. 7 बॉल 23 असं समीकरण. इम्पॉर्टंट बॉल मैदानामध्ये फेकला जाईल. संदेश योग्य रीती रणनीती. फुलटॉस बॉल विवेक साठी खेळ हवेमध्ये. राहुल बॉल खाली स्वतःला बॅलन्स केलं. या क्षणाला विवेक हातनोलकरची विकेट मिळणं टीमच्या दृष्टिकोनातून सगळ्यात फायदेशीर ठरत असताना, आणि इथे कॅरी केला गेलाय झेल. विकेटची पतन होती. दुसरा धक्का मिळालाय. सामना जाईल शेवटच्या षटकामध्ये. आज 6 सामने बघितले आपण आणि 6ही सामने शेवटच्या ओव्हरमध्ये गेलेत. आता 6 चेंडू 23ची गरज. सहा चेंडू आणि 23 धावांची गरज सध्या मैदानामध्ये उर्वरित आता शिल्लक राहिली. काय गोलंदाजी केली DCCने आतापर्यंत. कौतुकास्पद, कारण जेव्हा चांगलं काम होतं त्याची स्तुती होते आणि त्याची स्तुती सध्या मैदानामध्ये होत असताना 6 चेंडू 23 धावा अशक्य नाही आहेत म्हणतात ना. हातातले गेलीत तरी नशिबातले कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटचे पुरत नाही आणि कष्टाचे कधीच संपत नाही. मैदानामध्ये तुम्हाला आयुष्यामध्ये तुमचे कष्ट तुमचे प्रामाणिक असेल तर यश मिळेल.
आणि ते आपण बघू शकता मैदानामध्ये. सहा चेंडू 23 धावांची गरज. करण आलाय त्याच्या अगोदर करण एक चौकार सेव्ह केला होता. तोच करण आता बॉलिंग ट्रॅकवर आलाय. स्ट्रायकर एंड कडे फलंदाज राहील. बॅटिंग करत असताना सध्या राकेश. हा लूज बॉल होता आणि त्यावर आक्रमण केला. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. चौकार. काय मेहनत करतायत मैदानामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत. सध्या सोडत नाहीयेत. सध्या स्क्रीनवर तुम्हाला विलासदादांना बघू शकता. रेडगर संघाचे गुणवंत क्रिकेटर. 5 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. जाऊया मॅच मध्ये. त्यासोबत सनी देखील तुम्हाला बघायला मिळते. आक्रमण केल्या. बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. गुड कॅच. व्हेरी गुड फिल्डिंग. संख्येतनं हा झेल तिथे कॅरी केलाय. विकेटची पतन. 1 मोर विकेट डाऊन. चेंडू 19 धावांची गरज. म्हणतात ना की संधी आणि सूर्योदय हे दोघात एक साम्य असतं. असं म्हणतात की उशिरा जागा होणाऱ्यांच्या नशिबात दोन्ही नसतात. वेळ गेली नाही आहे. अजूनही वेळ शिल्लक आहे. इथूनही आक्रमण केलं तर काम बनू शकतो. 4 चेंडूमध्ये 19 धावा पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे. फ्लिक केलं. या बॉलला 1 रन इथे पूर्ण केलं जाईल. तीन चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे मैदानामध्ये. तीन बॉल आणि 3 षटकार. तुला माहिती आहे या मोमेंटला हे फार महत्वाचं आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट सध्या सेट केलं जाते. 3 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. कारण सुरुवातीला जो आपण बघितला क्रिकेट जो थोडासा शांत राहिलं. कारण मागील 2 षटकामध्ये फक्त 14 रन आले आणि 2 विकेटी गेल्या. फटका चांगला आहे. स्टँडर्ड आहे. बॅट मध्ये ताकद भरपूर होती परंतु टायमिंगचा अभाव जाणवला. लॉंगनला आणखीन एक विकेट. षटक होतं. हे आव्हान इतकंही मागणं नव्हतं. सध्या 2 बॉलमध्ये 18 अर्थात ह्या रन येणं थोडं अवघडच आहे परंतु इथे हा चौकार जरूर मिळेल. अंतिम बॉल शिल्लक राहिलाय आणि 14 धावा पाहिजेत. सकाळी आपण बघितलं जय हनुमान खारकोपर संघ जो आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. काल साई स्टार विगर आणि डिंगडॉंग ओवे असे 2 संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेत. आता 1 बॉलमध्ये 14 रन पाहिजेत. त्यामुळे आता मॅच जिंकणं टीमच्या दृष्टिकोनातून फार कठीण आहे आणि अशा पद्धतीनं स्पर्धेच्या सुपर 8 मधील हा 4था संघ आपल्याला मिळतोय ज्याने आपल्या नावाची दहशत सोडली. टीम आहे DCC डांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे. या संघानं सुपर 8 मध्ये धडक मारली. अभिनंदन आणि हार्ड लक. चिरनेर संघ आपण दूरवरून इथपर्यंत आलात. चांगला क्रिकेट खेळात मैदानामध्ये हारजीत होत असते आणि तुमचंही विशेष कौतुक. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल तुमचा आभार. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक दिलं जाईल ज्या खेळाडूनं उत्तम फलंदाजी केली. 13 बॉलमध्ये 27 रन केल्या असं संकटमोचक हनुमान ठरतं या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच.
सर उर्वरित पायकापदा सुरू झाले डीजे नितीनचं. आज वेळेवर स्पर्धा आपण पार पाडली. 5:15 वाजता आपण संपूर्ण स्पर्धा संपवली. चला देऊया आपण मॅन ऑफ द मॅच हनुमानला.